नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण युरो एशियन विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित। कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण कार्याकरिता सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्रच्या अकाउंट मॅनेजर यांचा 7 जून 2026 रोजी दिल्ली येथे युरो एशियन विद्यापीठ द्वारा पंचतारांकित हॉटेल हॉलिडे इन नोएडा दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दीक्षांत सोहळा पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण कार्याकरिता त्यांना युरो आशिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सेबॅस्टियन मेंडेस, विंग कमांडर डॉक्टर R.D. देशपांडे, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक स्किल अप नेशन मान्य श्री रामदास आठवले यांचे FO सामाजिक न्याय मंत्रालय, भारत सरकारचे डॉक्टर प्रदीप जगताप, विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक शमी अहमद व व्यंकटेश्वर ओपन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्राध्यापक ललित कुमार सागर यांच्या मुख्य उपस्थितीत सन्मान चिन्ह व फ्रेम मानद डॉक्टरेट प्रमाणपत्र देऊन डॉक्टर प्रतीक्षा सचिन चव्हाण यांचा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान करण्यात आला। पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी त्यांचे पती श्री सचिन चव्हाण, कुमार धर्मराज चव्हाण व धन्विका चव्हाण तसेच जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक व प्रतीक्षा यांचे मार्गदर्शक गाईड डॉक्टर विजय कोकणे हे देखील दिल्ली येथे उपस्थित होते। यापूर्वी देखील त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली। सुपर वुमन गौरव पुरस्कार 2022 महाराष्ट्राचे राज्यपाल मान्य श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित। 400हून अधिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन सबलीकरण करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असून त्यांचा देखील 2020 मध्ये सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला। त्यांना नवदुर्गा पुरस्कार 2025, आवाज महामुंबईचा कर्तृत्वमान महिला सेवा सन्मान पुरस्कार 2025, द्रोणागिरी पुरस्कार 2025 तसेच त्या मदर टेरेसा राष्ट्रीय पुरस्कार 2025, इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड 2026, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2026 ने देखील त्या सन्मानित आहेत। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांनी आपल्या चिकाटी, समर्पण व स्वावलंबनाच्या बळावर सर्वांसमोर एक महिला प्रेरणेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे। त्यांचा जीवन प्रवास हा केवळ त्यांच्या यशोगाथा नसून असंख्य महिला व युवकांसाठी आशेचा किरण आहे, ज्यांना कौशल्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे जीवन घडवायचे आहे अशा सर्वांसाठी त्या एक प्रेरणा आहेत। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण ह्या एक आदर्श प्रशासक म्हणून नव्हे तर मार्गदर्शक, प्रेरक व परिवर्तनकर्त्या म्हणून महिलांच्या आणि युवकांच्या जीवनात आशेचा व आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित केला आहे। त्या खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे प्रतीक आहेत, जिथे कौशल्य, शिक्षण आणि जिद्द या माध्यमातून सन्मान व समृद्धीकडे वाटचाल केली जाते। सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांनी आपल्या या यशाबद्दल जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या, पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय्या, GJSS रायगडचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, संचालक डॉक्टर विजय हिरामन कोकणे, उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर, बोर्ड मेंबर श्री नरेन जाधव, जनशिक्षण संस्था रायगडचे समस्त व्यवस्थापन मंडळ त्यांचे प्रेरणा मार्गदर्शनाबद्दल विशेष आभार मानले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, दिल्ली।